नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात तसेच मराठवाड्यामध्ये काही भागांमध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. कोणत्या भागात पाऊस हा कमी होणार आहे ते आपण संपूर्ण आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती होती मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अनेक भागात मान्सून सक्रिय झालेला आहे. विदर्भातील अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. कोकणपट्टीमध्ये तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर जोरदार पावसाच्या सरी पडतील असा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. कोकणात पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. खानदेशातील 3 जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज आहे. यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.